नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत माडा लॉटरीसाठी मासिक उत्पन्न कसं काढायचं आणि उत्पन्नासाठी कुठले-कुठले पुरावे म्हणजे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करावे लागतील. त्याबद्दल पण संक्षिप्तपणे आपण बघूयात. तर डॉक्युमेंट्सबद्दल बोलायला गेलं तर डॉक्युमेंट्स व्हॅरी करतात तुमच्या प्रोफेशननुसार. जर तुम्ही सॅलरीड असाल म्हणजेच सॅलरी येत असेल तुम्हाला कुठल्या कंपनीसाठी, कुठल्या बँकेसाठी, कुठल्याही संस्थेसाठी तुम्ही काम करत असाल, तर तुम्हाला सॅलरी येते. जर सॅलरी येत असेल, तर तुम्ही सॅलरी स्लिप्स ज्या मंथली येतात, त्या 12 महिन्याच्या कंबाईन करून तुम्ही दाखवू शकता. किंवा तुम्ही जर आय-टी रिटर्न फाईल केला असेल, इनफॅक्ट करावा लागतो सर्वांना. जर केला असेल, तर तुम्हाला आय-टी रिटर्न सुद्धा सबमिट करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेसमॅन जर असाल तुम्ही, तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, तर तुम्ही सेम आय-टी रिटर्न फाईल केला नसेल, तर फाईल करून घ्यावा लागेल आणि तो आय-टी रिटर्न तुम्हाला सबमिट करता येईल. जर तुम्ही शेतकरी असाल, फार्मर असाल, तर तुम्हाला तहसील कार्यालयामधून उत्पन्नाचा दाखला भेटेल. तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सबमिट करावा लागेल. हे झालं डॉक्युमेंटबद्दल. आता मासिक उत्पन्न कसं काढायचं? तर पहिली गोष्ट बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हे कन्फ्युजन असतं, की उत्पन्न म्हणजे जो व्यक्ती अप्लाय करतोय त्याचं मासिक उत्पन्न. तर ही चुकीची बाब आहे. अर्धवट सत्य आहे. जर तुम्ही अनमॅरिड असाल, तर ती ॲप्लिकेबल होते. हां, तुम्ही अनमॅरिड आहात आणि तुमची स्वतःची इन्कम आहे, तर तुमची एकट्याचीच इन्कम ॲप्लिकेबल होईल. बट तुम्ही जर मॅरिड असाल, तर तुमची फॅमिली इन्कम ही कन्सिडर होणार. फॅमिलीमध्ये कोण येतं? तुमची हसबंड किंवा वाईफ जे असतात, तर तुम्ही दोघं जर जॉब करत असाल, दोघांची वेगळी इन्कम असेल, तर दोघांची कंबाईन इन्कम म्हणजे तुमची फॅमिली इन्कम. भले तुम्ही हसबंड किंवा वाईफ एकच अप्लाय करत असेल, तरीही त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला दोघांची इन्कम कन्सिडर करावी लागेल आणि त्याप्रमाणे तुमचा तो इन्कम ग्रुप डिसाईड होईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघूयात आपण इन्कम ग्रुप्स कुठले. सर्वांना माहितीच असतील तरी एक रिफ्रेशर म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर बेसिकली 4 टाइपचे इन्कम ग्रुप्स आहेत. जर तुमची फॅमिली इन्कम जर 25,000 पर्यंत असेल, तर तुम्ही ई-डब्ल्यू-एस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्समध्ये येता. जर तुमची इन्कम 25,000 ते 50,000 मध्ये येत असेल, तर तुम्ही एल-आय-जीमध्ये येता. 50,000 ते 75,000 मध्ये असेल, तर एम-आय-जीमध्ये आणि 75च्या वर जर असेल, तर ती एच-आय-जी म्हणजे हायर इन्कम ग्रुपमध्ये मोडली जाते. नंतर म्हाडाच्या बुकलेटमध्ये इन्कमबद्दल नेमकं काय दिलंय ते जाणून घेऊयात. अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शवल्याप्रमाणे असावे. कौटुंबिक मासिक उत्पन्न लक्षात घ्या. कौटुंबिक मासिक उत्पन्न आहे हे इंडिव्हिज्युअल नाहीये. म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व एकट्याचे व त्यांची पत्नी, पती यांची मासिक प्राप्ती असल्यास दोघांची मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योग व्यवसायातून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून योजना जाहीर केल्यापासून पूर्वीच्या सलग 12 महिन्यांचे म्हणजे दिनांक 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत झालेल्या प्राप्तीवरून परिगणित करण्यात यावे. जसं मी सांगितलं, हे हसबंड एंड वाईफ दोघांचे मिळून उत्पन्न आहे. तर जर हसबंड किंवा वाईफ वर्किंग नसेल, तर एकाचेच उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. आणि उत्पन्न कुठले? आता सध्या म्हाडा कोकण लॉटरी सुरू आहे सप्टेंबर 2021 मध्ये. तर तुम्हाला 2020 आणि 21 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतची इन्कम कन्सिडर करण्यात येईल. त्यानंतर आता उत्पन्न म्हणजे नेमकं काय? उत्पन्नामध्ये काय-काय येतं? तर मूळ पगार, महागाई भत्ता, शहर भत्ता, बोनस आदी भत्ते यांचा समावेश राहील. आणि यामध्ये काही-काही नाही येत. त्याच्यामध्ये घरभाडे भत्ता, जसं की एच-आर-ए, प्रवासी भत्ता, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, धुलाई भत्ता, लॉन्ड्री अलाउन्स, अतिकालिक भत्ता, कीड भत्ता, वाहन भत्ता इत्यादी भत्ते, जे की रिइम्बर्सेबल अलाउन्स असतात. म्हणजे तुम्ही त्याची रिसिप्ट किंवा पावती दाखवून ते रिइम्बर्स करून घेता. तर असे भत्ते या सॅलरीमध्ये किंवा मासिक उत्पन्नामध्ये कन्सिडर करण्यात येणार नाहीत. तर तुम्ही ते वजा करूनच तुमची सॅलरी तुम्हाला कन्सिडर करावी लागेल. तर ती कशी कन्सिडर करायची, कसं रिमूव्ह करायचं आणि कसं तुमचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं हे आपण बघूयात. त्यासाठी एक जी सॅलरीड लोकं आहेत त्यांच्या सॅलरीमध्ये तुम्ही वेगवेगळे कंपोनेंट्स बघाल. तर ही एक लिस्ट आहे, जे की बेसिक कंपोनेंट्स तुमच्या सॅलरीमध्ये असतात. यापेक्षा कमी किंवा जास्त सुद्धा असू शकतात. मी एक सॅम्पल सॅलरी स्लिप तुमच्यासाठी घेऊन आलोय. बऱ्याच लोकं ज्यांना सॅलरी येते, त्यांची सॅलरी स्लिप कशी असते, ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर बेसिक अलाउन्स, त्याच्यानंतर एच-आर-ए जवळपास 40-50% ऑफ तुमच्या बेसिक असतो आणि बाकीचे अलाउन्सेस आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड किंवा इन्कम टॅक्स असेल, तर इन्कम टॅक्स किती कट झाला आणि प्रोफेशनल टॅक्स वगैरे हे काही डिडक्शन्स सुद्धा असतात. ते झाल्यानंतर तुमची जी नेट पे येते, ती असते नेट सॅलरी. तर या नेट सॅलरीच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकीचे काही-काही अलाउन्सेस जे की आपण मागच्या पेजमध्ये बघितले, ते आपल्याला काढावे लागतील. त्यानुसार आपल्याला एक्झॅक्टली तुम्हाला मंथली इन्कम समजेल. तर ते कुठले ते आपण बघूयात. तर मी एक सिंपल कॅल्क्युलेशन तुमच्या समोर ठेवतोय. ज्याच्यामध्ये की समजा एका व्यक्तीची पर मंथ सॅलरी आहे ₹30,000. जर त्यांना हे डिटेल्स माहिती नसतील, की कुठले-कुठले अलाउन्सेस काढावे लागतील भाड्यासाठी,
तर ते कन्सिडर करतील, की माझी सॅलरी 25,000 पेक्षा जास्त आहे, तर मी एल-आय-जीमध्ये येतो आणि डायरेक्टली एल-आय-जीमध्ये अप्लाय करतील. तर ते कुठेतरी चुकीचं पण होऊ शकतं. ते कसं ते आपण बघूयात. तर यामध्ये जसं की म्हाडाने सांगितलंय, तुमचा बेसिक 15,000 तो कन्सिडर होतो. त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स तो पण कन्सिडर होतो. त्याच्यानंतर एच-आर-ए हा कन्सिडर नाही केला जात म्हाडाच्या अ, मासिक उत्पन्नामध्ये. त्याच्यानंतर एल-टी हा पण कन्सिडर होत नाही. मेडिकल अलाउन्स हा पण कन्सिडर होत नाही. कन्व्हेन्स अलाउन्स हा पण नाही होत. टेलिफोन अलाउन्स हा पण नाही. स्पेशल अलाउन्स काही असतील जसे की रिलोकेशन अलाउन्स, सिटी जे की ॲडिशनल खर्च तुम्हाला कंपनी देते, जे की रिइम्बर्सेबल नाहीये. तर तसा खर्च तो कन्सिडर होतो. त्याच्यानंतर बोनस बऱ्याच लोकांना दिवाळीला किंवा न्यू इयरला असे बोनसेस भेटतात. तर तो प्रत्येक सॅलरी स्लिपमध्ये तो नसतो. त्याच्यामुळे तो पण एक फॅक्टर असतो, जो की आपण मिस करतो कन्सिडर करायला. तर ही एक बेसिक सॅलरी स्लिप आहे. जी अमाउंट दाखवली आहे मी, ती एक नॉर्मल सॅलरी स्लिपमध्ये ती अमाउंट तुम्हाला भेटेल. पण आता आपण आणि त्या अमाउंटनुसार तुमची मासिक सॅलरी येते ₹30,000 पण ॲक्चुअल तुमची सॅलरी किती येईल? म्हाडाच्या गाईडन्सनुसार ते आपण बघूयात पुढच्या कॉलममध्ये, जे की फॉर म्हाडा असं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही 15,000 तुमचा बेसिक हा कन्सिडर होतो, जो की तुम्हाला 12 वर्षासाठी आपण कॅल्क्युलेट करतो, 12 महिन्यासाठी सॉरी कॅल्क्युलेट करतोय. तर ती अमाउंट येते 1,80,000. आपण पूर्ण 12 महिन्यासाठी कॅल्क्युलेट करून मग डिव्हायडेड बाय 12 करून त्याला आपण पर मंथ सॅलरी काढणार आहोत. तर ही झाली 1,80,000. त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स जो की कन्सिडर होतो इंटू 12 ती अमाउंट येते ₹60,000. त्याच्यानंतर बाकीचे दुसरे सर्व कंपोनेंट एक्सक्लूड करायचे जे की इन्क्लूड नाही होत. त्याच्यानंतर स्पेशल अलाउन्स आहे ₹5,000 जो की इन्क्लूड होतो, जो की तुम्हाला मे बी ॲट अ टाईम वन टाईम दिला असेल. त्याच्यामुळे मी ती वन टाईमच व्हॅल्यू पकडली आहे. जर तुम्हाला पर मंथ जो जर भेटेल असेल तो अलाउन्स तर तुम्ही इंटू 12 करून ती व्हॅल्यू काढू शकता. इंटू 12 इज इक्वल टू ₹60,000. त्याच्यानंतर बोनस पण इयरली एकदाच भेटतो. त्याच्यामुळे मी तो एक वेळेसच कन्सिडर केलेला आहे. तुम्हाला जर मल्टिपल टाईम्स भेटला असेल तर ते तुम्हाला इथे ते ॲड करावं लागेल. ही सर्व अमाउंट होते ₹2,95,000 पर्यंत. ही वार्षिक अ, अ, पगार त्याची. त्याच्यानंतर त्याला जर मी डिव्हाईड बाय 12 केलं, तर ती अमाउंट येते 24,583 पर मंथ आणि 24,583 ने जर कॅल्क्युलेट केलं तर तुमचा ग्रुप येतो ई-डब्ल्यू-एस. जर तुम्ही एल-आय-जीसाठी अप्लाय केलं असेल आणि जर तुमचा ग्रुप ई-डब्ल्यू-एस असेल तर कुठेतरी अ, तुम्ही त्याचे ॲक्चुअल प्रूफ सादर नाही करू शकणार आणि तुमची मे बी ॲप्लिकेशन रिजेक्ट किंवा मग नंतर सिलेक्शन जरी झालं, तुमची लॉटरी जरी लागली तरी नंतर व्हेरिफिकेशनमध्ये ते कुठेतरी ते त्यांना आढळून आलं तर ते तुमची ॲप्लिकेशन रद्द करू शकतात. तर हे असं सिंपल कॅल्क्युलेशन केलेलं तुम्ही सुद्धा हे फॉलो करू शकता. काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. थँक यू.